सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद उपासना सामूहिक रीतीने करायची, यासाठी गजानन भक्तांना एकत्र आणायचं आणि मासिक उपासनेबरोबरच प्रासंगिक कार्यक्रमांचा अंतर्भाव करून भक्तीत विविधता आणायची ही उद्दिष्टे समोर ठेवून केंद्राची वाटचाल सुरू आहे. आता आपण गेल्या वर्षभरात केलेल्या प्रयत्नांचा आणि उपक्रमांचा आढावा घेऊया आणि आपल्या पाहुण्यांना त्याची माहिती करून घेऊया आणि आपल्यासाठी पण एक उजळणी करूया. सर्वात प्रथम येतो वर्धापन दिन, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. आपलं उपासना केंद्र 2017 या वर्षी याच गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर कार्यान्वित झालं आणि गेली 2 वर्ष आपण वर्धापन दिन या दिवशी साजरा करतो. मागच्या वर्षी आपण भक्ती संगीतावर आधारित एक कार्यक्रम या दिवशी ठेवला होता, याचा आनंद सगळ्यांनी घेतला होता. यानंतर चैत्र महिन्यात म्हणजे मे महिन्यात येणाऱ्या उपासनेला आपण डाळ आणि पने हा प्रसाद सर्वांना देतो आणि वसंतोत्सव आपण मागच्या वर्षी साजरा केला. त्याच्या पुढचा उपक्रम आहे निवासी चिंतन शिबिर. गेल्या वर्षी आपण नाशिक जवळ पिंपळत या गावी हे शिबिर घेतलं होतं. आता याचं उद्दिष्ट म्हणजे नेहमीच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनापासून विरंगुळा आणि शाळांच्या सुट्ट्या करून जून महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारला जोडून हे शिबिर आपण घेतलं होतं आणि ते विवेकानंद केंद्रात आपण घेतलं होतं. यात जवळजवळ 180 भक्त सहभागी झाले होते. त्यातले 100 भक्त ठाणे उपासना केंद्रातले होते आणि 80 भक्त इतर गावांमधून सहभागी झाले होते. मान्यवरांच्या विचारांचं श्रवण, नवीन भक्तांची ओळख आणि त्याद्वारे विचारांची देवाणघेवाण हा त्या शिबिराचा उद्देश होता. आणि गेली 2 वर्ष हे शिबिराचं आयोजन आपण करतोय. यंदाचं 3रं वर्ष आहे. त्यानंतर येतो श्रावण महिना. भक्तांच्या आणि साधकांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असा हा महिना. याचं औचित्य साधून 12 तास अखंड नामस्मरण हा उपक्रम एका रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असा घेण्यात आला आणि त्याची सांगता आरती आणि प्रसाद अशा रीतीने झाली. याचं स्वरूप असं की दिवसभरात जसं जमेल तसं अर्धा तास भक्तांनी येऊन तिथे जप करायचा आणि ती जपाची साखळी सुरू ठेवायची.
याचाही आनंद भक्तांनी घेतला. त्यानंतर येतो वर्षाचा सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. आता या दिवाळीला सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केंद्राने भक्तांना आवाहन केलं की त्यांना जमतील तसे बेसनाचे लाडू नोव्हेंबरच्या उपासनेच्या वेळी आणायचे आणि मग त्यात केंद्राने चकली आणि शेव यांची भर घालून हे सगळे पदार्थ देवभान येथील आश्रमातील मुलांना त्याचं वाटप केलं. या उपक्रमालाही नेहमीप्रमाणे सगळ्या भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या पुढचा उपक्रम येतो अन्नकूट. कार्तिक महिन्यातील उपासनेला अन्नकूटाचं आयोजन केलेलं होतं. प्रत्येक भक्ताने एक एक पदार्थ आणायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवून नंतर त्या पदार्थांचं प्रसाद वाटप सर्वांना करण्यात आलं. यावर्षी त्याच दिवशी एकादशी आल्याने उपवासाच्या पदार्थांनी अन्नकूट सजला होता. त्या पुढचा उपक्रम आहे डिसेंबर महिना, तो म्हणजे पदयात्रा. ही पदयात्रा खामगाव ते शेगाव 18 किलोमीटरची असते आणि ठाणे उपासना केंद्रातील भक्तांबरोबरच इतर गावांमधील 25 उपासना केंद्रांचे भक्त सुद्धा यात सहभागी झाले होते. आणि पदयात्रेच्या पूर्वसंध्येला म्हणजे पदयात्रेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी शेगावातच आपण एक एकत्रित उपासना घेतो. म्हणजे ठाणे उपासना केंद्र आणि इतर सगळी उपासना, इतर गावची उपासना केंद्र यांच्या भक्तांची आपण उपासना घेतो. हा सुद्धा एक सर्वोच्च आनंदाचा सोहळा असतो. त्यानंतर पुढचा महिना जानेवारी. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी होणारा हा आपला ठाण्यातील सर्वात मोठा उपक्रम आहे, तो म्हणजे जागतिक पारायण. याचं वैशिष्ट्य म्हणजे मुद्दाम सांगण्यासारखं की 2017 साली याच जागतिक पारायणाच्या उपक्रमाच्या वेळेला तण एकत्र आले आणि त्याला केंद्र स्थापन करायचं असे विचार सुरू झाले आणि हळूहळू ते विचार पुढे पुढे जात त्याच वर्षी उपासना केंद्र अगदी छोट्या प्रमाणात सुरू झालं. म्हणून ठाणे उपासना केंद्राच्या दृष्टीने जागतिक पारायण म्हणजे हा खूप विशेष असा उपक्रम आम्ही समजतो. यावर्षी CKP हॉलमध्ये झालेल्या जागतिक पारायणाच्या उपक्रमात 470 भक्त सहभागी झाले होते. आणि आता आपण आपल्या शेवटच्या सोहळ्यापाशी येऊन पोहोचतो, तो म्हणजे गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा. यावर्षी उपासना केंद्राच्या भजन समूहाने हा सोहळा भक्तिमय केला आणि यात 250 भक्तांचा सहभाग लाभला. या व्यतिरिक्त प्रगट दिन ते गुरुपौर्णिमा असा जपवही लेखनाचा उपक्रमही सध्या सुरू आहे. या उपक्रमातही ठाणे तसेच इतर गावांमधील भक्त नियमितपणे गणगण गणात बोते या मंत्राचे जपलेखन करत आहे. प्रगट दिनाच्या 21 दिवस आधी रोज एक अशी श्री गजानन विजय ग्रंथांच्या 21 अध्यायांवर आधारित मान्यवरांची निरूपणे आयोजित केली होती. या उपक्रमाचं यंदाचं हे 3रं वर्ष. या व्यतिरिक्त अखंड नामस्मरणाचे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून 3 मासिक उपक्रम अनुक्रमे चैत्र महिना, ज्येष्ठ महिना आणि मार्गशीर्ष महिना असे घेण्यात आले. या 3ही उपक्रमात प्रत्येकी 1000 भक्तांनी सहभाग घेतला होता आणि वरील सर्व उपक्रमांमध्ये तुम्हा सर्व भक्तांचे तन मन धन असा सहभाग आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे या आपल्या सगळ्या उपक्रमांमध्ये म्हणजे अगदी भक्त आणि सभासद ते सेवेकरी या सगळ्या टप्प्यांमध्ये गुरुभगिनींचा सहभाग खूप जास्त आहे. 90% गुरुभगिनींचा सहभाग आहे. मागील वर्षीपासून आपण संस्थेचा व्यवहार सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी संस्थेकडे नोंदणी केलेली आहे. तसेच आर्थिक व्यवहाराचे नियोजन आणि विनियोग उत्तम प्रकारे होण्यासाठी आर्थिक सल्लागार म्हणजे CA यांची नेमणूक केलेली आहे. आणि हा व्यवहार
अजूनही सुलभ होण्यासाठी आपण एक स्वतंत्र मोबाईल नंबर घेतलेला आहे उपासना केंद्राचा आणि जीपे अकाउंटही सुरू केलेलं आहे. जशी एखादी नदी उगमाच्या ठिकाणी अगदी छोट्या स्वरूपात असते आणि ती जसजशी पुढे सरकत जाते तसतसे तिला अनेक लहान मोठे ओहोळ नाले छोट्या नद्या येऊन मिळतात आणि तिचं स्वरूप मोठं होतं आणि ती आजूबाजूचा प्रदेश तिथलं जनजीवन वन्यप्राणी जीवन वनस्पती जीवन सुजनाम सुफलाम करत जाते. अगदी त्याचप्रमाणे ठाण्याच्या या भक्तिगंगेच्या प्रवाहाला अगदी छोट्या स्वरूपात सुरुवात झाली आणि त्याला हळूहळू ठाणे आणि इतर परिसरातले भक्तगण येऊन मिळाले आणि पुढे इतर गावातील केंद्रांमधील भक्तही येऊन मिळाले आणि आता जवळपास 50 गावांमध्ये उपासना आणि इतर उपक्रम सुरू आहेत. नवीन भक्तांची आणि उपासना केंद्रांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. भक्तांचा सहभागही वाढत आहे. महाराजांच्या कृपेने अशाच तऱ्हेने भक्तांची वाढ होऊन नवीन केंद्र स्थापन होऊ दे आणि महाराजांच्या सेवेची संधी आपल्या सगळ्यांना अधिकाधिक मिळू दे अशी त्यांच्या चरणापाशी आपण सर्वजण प्रार्थना करूया. जय गजानन श्री गजानन. तिला कुठच्याही याची सीमा नसते म्हणतो तशाने आपण सगळीकडे जोडले गेलेलो आहोत. हे सगळे आम्ही बसलेलो आहोत हे तुमचे प्रतिनिधी. हे अंतर कधीच नाहीये. फक्त एक काय आपण म्हणतो की कार्य सुव्यवस्थेने चालावं ह्याकरता आपण हे सगळं घेतलेलं आहे की अशाने. दुसरं म्हणजे आपण शेगाव संस्थांप्रमाणे शिस्त आणि पारदर्शकता हे जपत सगळं कार्य करतो. आपलं हे सगळं केंद्र सगळ्यांच्या सहकार्यातून आणि सेवेतून चाललेलं आहे. प्रत्येकाचा भाव अगदी निरपेक्ष असा भाव आहे. प्रत्येक वेळी हे आम्हाला जाणवतं आणि सगळे अगदी आवर्जून सांगत असतात कोणालाही कसल्याही सत्काराची कसल्याही उल्लेख व्हावा की मी काही कार्य करतोय आम्ही सेवा देतोय याची तुम्ही काही उल्लेख करा असं कुठचीही अपेक्षा नसते आणि हीच खरी आपल्या केंद्राची ओळख आहे. पण कसं आहे म्हणून पहिलेच म्हटलं की औपचारिकता नाहीच आहे आपल्या कार्यक्रमाची. आपला हा कौटुंबिक कार्यक्रम आहे म्हणून इथे एक सांगावं असं वाटतं की जरी असं असलं तरी आपली एक कार्यप्रणाली किंवा पद्धत असते त्याचा एक भाग असतो आणि कोणीतरी काहीतरी छान केलं की आपण कसं कौतुक करतो की नाही सगळ्यांचं त्याच्यापासून काही प्रेरणा देतो. तसंच आम्ही काही यावर्षी आम्ही ठरवलेलं आहे आणि हे एक रामवर्ष आहे त्यामुळे रामवर्षातला आनंद सगळ्यांच्या सोबत द्विगुणित करावा म्हणून आम्ही एक असं एक क्रायटेरिया म्हणून आपण असं ठरवलंय की ₹5,000 अथवा वर्षभरात ₹5,000 पेक्षा जास्त आर्थिक योगदान देणाऱ्या भक्तांना ही श्रीराम मंदिराची प्रतिकृती एक कृतज्ञता एक ऋण फक्त प्रेमपूर्वक फक्त आम्ही अर्पण करणार होतो. छोटासा हृदय कार्यक्रम आपणच आपला करायचा. इथे कुठेही काही त्याच्यात म्हणजे सत्कार करतोय किंवा हा भाव कुठलाही नाहीये कारण इतकं तुम्ही देताय त्याचं बघून म्हणजे इतकं मूल्यवान आहे ते की त्या सेवेचं मूल्य करता येणं शक्यच नाही. त्यामुळे एकदा सर्व भक्तांच्या कार्यासाठी जोरदार टाळ्या आपण आपल्या वाजवी कार्याला छोटासा आपण पूर्ण करतो. ही जी केंद्राची श्रीराम मंदिराची प्रतिकृती जी देणार आहोत आम्ही त्याच्याबरोबर एक छोटंसं आभार पत्र देणार आहोत. त्याचे शब्द बघा. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या कार्यातील आपल्या बहुमूल्य योगदानाबद्दल केंद्र आपले शतशः ऋणी आहे. यापुढेही आपले असेच सहकार्य मिळत राहील अशी खात्री आहे. उपासना केंद्राकडून फूल ना फुलाची पाकळी रूपी हे आभार स्वीकारावे ही विनंती आहे. इतकं आपण करणार आहोत.
श्री प्रकाश लोटकर. राजश्री देशमुख मधुरा मराठे यांच्या हस्ते करूया. घ्या मॅडम घे मी बंद ठेवलेला. विद्या ताई बुरंगे. राजश्री सहस्रबुद्धे. अतिशय आनंद होतो आहे. गुरुनाथाई कर्वे. आज आपले बरेच जण आलेले नाहीयेत, पण सगळ्यांची नावं घेते. चुकून कोणी आलेले असतात शेवटी वगैरे तर या. आलेल्या नाहीयेत. मेघनाताई गुरुये, अंजलीताई पोंडरे आलेल्या नाहीयेत. श्री चंद्रशेखर टिळक यांचा अल्प परिचय करून देतो मी आता. ते निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष यांनी 4 वर्ष क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यरत आहेत NSDL समूहामध्ये. त्यापैकी NSDL मध्ये 22 वर्ष, सेबीमध्ये 2 वर्ष आणि मुंबई शेअर बाजारमध्ये 8 वर्ष त्यांनी कार्यरत केलेले आहे. आता निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून चीफ रिस्क ऑफिसर आणि राष्ट्रीय प्रमुख राष्ट्रीय पेन्शन योजना NPS हा त्यांचा निवृत्त होतानाचा पदभार होता. हर्षद मेहता, केतन पारेख यांच्यासारख्या गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यामध्ये त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. माजी 3 पंतप्रधान नरसिंहराव, डॉक्टर मनमोहन सिंग आणि अटल बिहारी सविस्तर अर्थविषयक चर्चा पण केलेली आहे. मला एक अभिमान वाटतं की जसे सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली आपले आपले जसे वेगवेगळे त्यांचे पुढे जाण्यासाठी जसं हे करतात, विक्रम मोहित काढतात, तसं त्यांचा सरांचा एक मोठा विक्रम आहे. 1988 पासून दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. त्याच्यात विश्लेषक म्हणून त्यांनी कैलासवासी नाना पालखीवाला यांचा विक्रम गेल्या वर्षी मोडीत काढलेला आहे. आजपर्यंत देश आणि विदेशात मिळून त्यांनी जवळपास 4700 व्याख्याने दिलेली आहेत. त्यांच्या आतापर्यंत 3800 लेख लिहून झालेले आहेत आणि 32 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. तर 32 पुस्तकाच्या 78 आवृत्त्या त्यांच्या ऑलरेडी झालेल्या आहेत. आपण त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी भेटू. धन्यवाद. सर्व विश्वस्त सदस्यांचे आपण खाली स्थानापन्न होऊ शकतो. त्याचे सर्व पदाधिकारी,
सवयीनं व्यासपीठावरील आणि सभागृहातील असं म्हणणार होतो, परंतु व्यासपीठावरती मी एकटाच आहे. कदाचित अशी जेव्हा जेव्हा परिस्थिती येते, कारण मगाशी माझी ओळख करून दिली आहे, त्याच्यामध्ये माझ्या व्याख्यानांची संख्या, पुस्तकांची संख्या, त्या पुस्तकांच्या आवृत्त्यांची संख्या वगैरे बऱ्याच गोष्टी झाली आहेत. एकंदरीतच आयुष्याची 40 वर्ष फिनान्शियल सर्व्हिसेस किंवा वित्तीय सेवामध्ये डेटा ॲनालिसिसमध्ये काढल्यामुळे असेल, निवृत्तीनंतरही हा डेटा काही पाठ सोडत नाही. असो, फक्त ज्या वेळेला असं एकटाच व्यासपीठावरती बसून बोलत असतो, तेव्हा माझ्यातला एक वाह्यात मनुष्य वारंवार जागा होतो. हे होतं असं की आपण रामायण ऐकायला बसतो त्यावेळेला आपल्याला वाल्याकोळी आठवल्याशिवाय राहत नाही. तशातली माझी गत होते जेव्हा मी एकटा असतो. कारण वाल्याकोळीची जेव्हा नारदाशी भेट झाली होती त्यावेळेला नारदाने तिला विचारलं की तू हे कशासाठी करतोस? तर वाल्याकोळी म्हणला, मी चरितार्थासाठी करतो. चिंता करू नका, प्रवचनं, विवेचनं, भाषणं, व्याख्यानं, लेखन, पुस्तक यातली कोणतीच गोष्ट मी चरितार्थासाठी करत नाही. पण तो त्यावेळेला म्हणाला की हे कोणाच्या चरितार्थासाठी करतोस, कोणाच्या भल्यासाठी करतोस? तर तो म्हणला, साहजिक माझ्या कुटुंबियांच्यासाठी करतो. तर नारद मुनी म्हणाले, असं कर, त्या कुटुंबियांना जाऊन विचार की मग त्याच्यासाठी ही जी तू लुटमार करतोस त्याच्यात ते सहभागी आहेत का? साहजिक कुटुंबीय नाही म्हणतात, ते म्हणतात आम्हाला त्याच्याशी देणं घेणं आहे, पण तुझ्या पापाशी आम्हाला देणं घेणं नाही. ज्यावेळेला व्यासपीठावरती मी एकटाच असा बोलायला बसतो त्यावेळेला मला राहून राहून असं वाटतं की आयोजकही असंच सांगतात की काय, की तुला संधी देण्यामध्ये आम्ही सहभागी होतो, पण बाकीचं जे पापपुण्य आहे ते तुझं तू निस्तर. असं असेल तर हरकत नाही, ते तारून न्यायला समर्थ आहेत. कसे विचित्र किंवा गमतीचे योगायोग असतात पहा. मगाशी जी आकडेवारी दिली त्याच्यामध्ये अलीकडच्या काळातली ऑनलाईन सेशन्स सोडली तर मी सहसा कधीही बसून बोलत नाही. त्यामुळे ज्यांनी माझी भाषणं आधी ऐकली आहेत उदयभवन सकट, त्यांना आश्चर्य वाटलं असेल, परंतु आयोजकांची इच्छा आणि एकंदरीतच रेकॉर्डिंगची व्यवस्था म्हणून बसून करतो आहे. कदाचित महाराज तीही तयारी करून घेत असतील, कारण पुढच्या महिन्यामध्ये आयुष्यात कधीही बोललो नव्हतो त्या 2 वेगवेगळ्या विषयांवर 3 दिवस सलग मी डोंबिवलीत बोलतो आहे. आयोजकांची अपेक्षा आणि इच्छा इतकीच आहे की मी एरवी उभं राहून बोललो तरी ते खऱ्या अर्थानं व्यासपीठ असल्यामुळे तिथं मी दररोज 2.5 तास बसून बोलणं अपेक्षित आहे. कदाचित त्याचे सराव आत्ता महाराज करून घेत असतील, कारण त्यावेळचे विषय आहेत आद्य शंकराचार्यांवरती 3 दिवस आणि भगवान परशुरामांवरती 3 दिवस. नंतरचे 3 दिवस सावरकरांची नाटकं आणि सावरकरांच्या कविता बोलणार आहे, पण त्याला मी चढ घातली की मी उभं राहून बोलणार आहे. गमतीचा मुद्दा सोडू. आजच्या एकंदरीतच गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे केंद्राच्या 8व्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. माझ्या परिचयावरनं लक्षात आलं असेल की पूर्णपणाने आर्थिक क्षेत्र, त्यातही गुंतवणूक आणि फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ही माझी करिअर आहे. अध्यात्म हा काही माझा प्रांत नाही. आणि आत्ता जे काही 2-3 मिनटं मी आधी बोललो त्याच्यावरनं हेही तुमच्या लक्षात आलं असेल की अध्यात्माला एक जी बैठक लागते, जे गांभीर्य लागतं, त्याचीही माझ्याकडे मरणाची उणीव किंवा कमतरता आहे. आणि त्यामुळेच तुमच्या सगळ्यांची सुरुवातीलाच क्षमा मागतो, परंतु तुमच्या माझ्यासाठी जो एक अत्यंत श्रद्धेय असं पुस्तक किंवा ग्रंथ आहे त्याच्याकडे श्रद्धा आणि अध्यात्माच्या पलीकडे जात पाहण्याचा माझा आजचा विचार आहे. आयोजकांनी जरी मला 1.25 तास बोलण्याची मुभा दिलेली असली तरी चिंता करू नका, इतका वेळ बोलणार नाही, कारण आजचा पाडव्याचा दिवस आहे आणि मगाशी सांगितलं तसं 95% श्रोतृवृंद हा महिला असल्यामुळे त्यांना घरी जाण्याची घाई असेल याची मला कल्पना आहे. नाहीतरी महाराज जसं म्हणलेत तसं शक्याशक्यतेचा विचार सदा करावा निरंतर, उगाच सागरावर पूल बांधाया जाऊ नाही. त्यामुळे 1.5 तासाचा पूल बांधण्याची माझी इच्छा नाही किंवा वृत्ती नाही. कारण त्याची अडचण अशी आहे की आज आपण गुढीपाडव्याला बोलतो आहे, असं काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या पाडव्याला इंदूरला एका सहकारी बँकेच्या 2ऱ्या शाखेचं उद्घाटनाला आम्ही 2-3 जण होतो. आणि पाडव्याचा दिवस असूनही तो संध्याकाळी कार्यक्रम होता आणि आयोजक जे प्रास्ताविक करायला उभे राहिले ते 1.5 तास झाले तरी थांबलेच नाहीत. त्यामुळे वक्ता आणि श्रोताकांची काय पंचायत होते याचीही कल्पना आहे. आणि तशाही अर्थी शक्याशक्यतेचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि आता नाहीतरी बसून बोलण्याचा प्रयोग करतोच आहे,
तर माझ्या आजपर्यंतच्या भाषणात सहसा जे मी करत नाही ते आत्ता करण्याचा विचार आहे, आणि ते म्हणजे चक्क ललित गजानन हे माझं पुस्तक समोर ठेवून बोलण्याचा विचार आहे. आणि त्यामुळे त्या विषयाला आणि त्या वेळेला आपोआप मर्यादा राहील. मी मगाशीच म्हटलं तसं या विषयाचा काही मी फार मोठा साधक आहे असा माझा जरासुद्धा दावा नाही. फक्त या विषयाकडे असं का बघावंसं वाटलं याची 2 कारणं आहेत, तेवढी मात्र नक्की सांगेन. आणि तुम्हीही त्याच भूमिकेतनं पुढचे 50-1 मिनटं मला सहन करा, म्हणजे किती वेळ बोलेन हेही सांगितलं आहे. या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पहा. इकॉनॉमिक्स किंवा इन्व्हेस्टमेंटची सेशन्स घेताना जशी काही गृहीतकं मांडलेली असतात तशा आशयानं किंवा तशा स्वरूपानं ललित गजानन या विषयाचं ही काही ॲझम्पशन्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. ललित साहित्याचं एक वैशिष्ट्य असतं की एकंदरीतच त्याचा जो प्रतिपाद्य विषय असतो, ज्याला आपण हल्ली सभ्य मराठीमध्ये कथानक किंवा स्टोरी असं म्हणतो, हे जितकं अभिप्रेत असतं तितकी त्या त्या लेखकाची त्या त्या काळाची अशी एक लेखनशैलीही त्याच्यामध्ये असते. आणि जातिवंत हाडाचा कॉम्प्युटर प्रोग्रॅमर असल्यामुळे त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजकडे माझं पहिल्यांदा लक्ष जातं, तसं दासगणूंच्या या पुस्तकाकडे लक्ष गेलं. आणि तुम्ही सगळेच गजानन भक्त आहात, त्यामुळे तुमची श्रद्धा त्याच्यावर बसेल असं वाटतं म्हणून सांगितलं. अदरवाईज हे उदाहरण मी कधी देत नाही. हा विषय माझ्या डोक्यामध्येही नव्हता, अगदी मोकळेपणाने सांगतो. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी 6 वेळा 16 सोमवार केले आहेत. आणि त्यातल्या एका उद्यापनाच्या वेळेला सहज उठताना आमचे गुरुजी असं म्हणाले, तोही माझ्यासारखा तरुण आहे, म्हणजे आता स्वतःला तरुण म्हणून घेतलं असंही म्हणायला हरकत नाही, की मला असं वाटतं की तू ही पोथी वाच एकदा, कारण त्याच्यामध्येही वेगवेगळ्या अर्थी शंकराची विशेषणं दिलेली आहेत. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की एकूण ज्या 21 अध्यायांची ही पोथी बनते, त्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीच्या 5 ओव्यांमध्ये या ना त्या देवतेचं वर्णन आहे किंवा दासगणू महाराजांनी स्वतःचं केलेलं वर्णन आहे. आणि मग 6व्या किंवा 7व्या ओवीला ते साधारणपणे मूळ विषयाशी परत येतात. आणि सुदैवानं किंवा दुर्दैवानं माझी स्वतःची आवड किंवा आईची करडी शिस्त म्हणून काही असेल, पण फार लहानपणापासून फार वेगवेगळी पुस्तकं वाचायचं व्यसन आहे. आणि त्यामुळे हे जेव्हा जेव्हा दासगणू महाराज करतात त्या वेळेला आज कितीही वेळा पारायण केलं, किती झाली त्याची गणती ठेवली नाही, कारण ती मी केली नाहीत, ती करवून घेतली आहेत. तर त्यावेळेला मला दरवेळेला ती 7वी किंवा 8वी ओवी जेव्हा त्या प्रत्येक अध्यायातली वाचायला जातो आणि दासगणू महाराज मूळ अध्यायनावरती परत येतात, तेव्हा मला हरिभाऊ आपट्यांच्या कादंबरीची आठवण होते. हरिभाऊ आपटे जसं म्हणतात, आपला रायबा कुठे सोडला होता असं म्हणत ते परत येतात, तसं ते येतं. आणि मला ही पोथी ललित साहित्य असं वाटण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक ओवीच्या पहिल्या काही प्रारंभ चरणाच्या मंगलाचरणाच्या ओव्यांनंतर दासगणू महाराज काही प्रश्न विचारतात. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जसं संजय उवाच येतं, अर्जुन उवाच येतं, धृतराष्ट्र उवाच येतं, यातलं अर्जुन उवाच येणं समजू शकतो, कारण शेवटी ती अर्जुनाला सांगितलेली गीता आहे. पण गीतेची जी जन्मगाथा आहे त्यानुसार कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. मग आता इथे मरायला संजय उवाच आणि धृतराष्ट्र उवाच कुठनं येतं हा प्रश्न पडला. तर जे गीतेवर श्रद्धा ठेवणारे आहेत, आणि माझ्या घरी याची फार काळजी घ्यावी लागते कारण माझी बायको गीतावरती आहे, 18च्या 18 अध्याय तोंडपाठ आहेत, शृंगेरीच्या मठात सत्कार झालेला आहे आणि गेली 11 वर्ष ती तिथे विवेचनाला जाते. त्यामुळे तुझ्या गीतेत संजय उवाच येतो कुठून असं म्हणलं तर माझ्याच घरात माझा संजय राऊत होईल की काय अशी भीती वाटते, ही गोष्ट वेगळी. परंतु असे अनेक प्रश्न आपल्या वतीनं आपली मनस्थिती, आपली वस्तुस्थिती, आपली परिस्थिती आणि आपली स्थिती असं सांगत दासगणू महाराज ही पोथी सांगतात का याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला हे पुस्तक ललित गजानन अशा आशयाचं वाटतं. दुसरी गोष्ट अशी की मुळातच दासगणू महाराजांनी नंतरच्या काळामध्ये 3 संतचरित्रमाला लिहिल्या, ही गोष्ट खरी. परंतु दासगणू महाराजांच्या पूर्वायुष्याबद्दल जे प्रवाद, प्रभाव आणि प्रवाह आहेत त्याच्या खऱ्या खोट्यामध्ये जाण्याचा माझा आत्ता जरासुद्धा उद्देश नाही. मला प्रतिपाद्य विषयावरच राहायचं आहे. पण तरीसुद्धा ती पूर्वायुष्य कुठेतरी या प्रश्नातून डोकावतं का, त्या शारीरिक स्थितीतनं डोकावतं का, त्या मनस्थितीतून डोकावतं का, आणि मग त्या मनस्थितीनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तो प्रत्येक अध्याय आहे का असं वाटतं. म्हणून मी याला ललित गजानन असं म्हणतो आहे. एकंदरीतच मगाचपासनं ज्या रामराज्याचा उल्लेख झाला
त्याच्यामध्ये रामराज्यामध्ये जेवढी समाजस्थिती अपेक्षित आहे तेवढी मनस्थितीही अपेक्षित आहे. आणि मग अशी स्थिती त्या काळाचं वर्णन करणारं गणित म्हणून या ललित गजाननकडे पाहायचं का याचा विचार केला पाहिजे. एकंदरीतच गजानन महाराजांच्या संबंधामधले 3 वेगवेगळे विषय मी यांना त्या स्वरूपामध्ये मांडत असतो. एक साहजिक ललित गजानन आहे जो आज घेतो आहे, त्याच्यावरचं माझं पुस्तक आहे, त्याची 2री आवृत्ती सध्या सुरू आहे. दुसरं किंवा खरं म्हणजे गजानन महाराजांवरचं माझं पहिलं पुस्तक गुंतवणूक गजानन आहे. 40 वर्ष शेअर बाजाराचं मीठ खाल्लं आहे, त्यामुळे जळीस्थळी काष्टी पाषाणी मला शेअर बाजार दिसत असतो. म्हणजे अगदी अलीकडच्या काळात इवलीचे रोप पाहायला गेलं तरीसुद्धा शेअर बाजार आठवतो, नाईलाज आहे. त्यामुळे गुंतवणूक गजानन हा विषय घेतो. आणि याच्या सीमारेषेवरचं जे व्यवहार गजानन आहे ते या महिन्याच्या अखेरीला प्रकाशित होणार आहे. एवढा कमर्शियल ब्रेक पुरेसा आहे. आता विवेचनाला सुरुवात करतो. आपल्याला सगळ्यांना नेटफ्लिक्समुळे कमर्शियल ब्रेक आधी घ्यायची सवय आहे. ललित गजाननच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो आणि मूळ विषयाकडे वळतो. मी मगाशी म्हटलं तसं त्या उद्यापनाच्या वेळेनंतर म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती ही पारायणं कधी घरी असतील, कधी सामूहिकरित्या आमच्या शाळेच्या ग्रुपवरती असतील किंवा मठामध्ये असतील. तो शेवटी योग असतो. माझी आणि दातीर साहेबांची पहिली भेटसुद्धा शेगावच्या गजानन महाराजांच्या मठातच झाली होती आणि ती ठरवून केलेली नव्हती. असेही काही योगायोग असतात. तसंच त्या योगायोगानं डोंबिवलीतल्या एका व्याख्यानमालेमध्ये अचानक ऐन वेळचा वक्ता म्हणून गेला. आधीच्या वक्त्यांनी गजानन महाराजांच्या पोथीचा विषय घेतला होता, तो येत नव्हता, त्यामुळे विषय तोच ठेवायचा होता, फक्त वक्ता बदलणार होता, त्यामुळे भाषण आधी केलं. आणि ते करून खाली उतरताना मोरया प्रकाशनचे दिलीपराव महाजन पहिल्या रांगेत बसले होते, ज्यांनी माझी 33 पैकी 11 पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. ते म्हणले याचं पुस्तक झालं पाहिजे. भावनेच्या भरात मी हो म्हणलं. पहिले 2 प्रकरणं खरोखरच 2 दिवसात लिहून दिली. पुढचं काही सुचेना, 2 महिने असेच घालवले. प्रकाशकाला हे परवडणारं नसतं. म्हणलं प्रयत्न करतो आणि सांगून खोटं वाटेल पण कोणीतरी डिक्टेट करावं आणि मी लिहावं अशी गेल्या 2022च्या पाडव्याच्या दिवशी मी एका दिवसात 19 प्रकरणं लिहिली होती. आणि यातनं काही निवडक वेचे आपल्यासमोर सादर करायचं गणित आहे. शेवटी हा विषय श्रद्धेचा असला तरी श्रद्धेच्या पलीकडे जात त्याचा पाहण्याचा विषय आहे. मला ललित गजानन हे पुस्तक लिहायचं किंवा विचार करायचं असं का वाटलं याचंही कारण अजून एक आहे. आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की साधारणपणे आध्यात्मिक ग्रंथांची, आध्यात्मिक पोथ्यांची आपल्याकडे प्रचंड मोठी परंपरा आहे. अगदी दासगणू महाराजांचा जरी विचार केला तरी त्यांच्या पहिल्या 3 संतचरित्रमाला आहेत. आता त्याच्या पुस्तकं आवृत्ती म्हणून उपलब्ध नाहीत. माझ्या सुदैवानं ती मूळ प्रत मात्र मला वाचायला मिळाली होती. त्याच्यामध्ये सुद्धा त्या त्या विषयाला, त्या त्या प्रतिपाद्य विषयाला, त्या त्या काळाला धरून असं केलेलं विवेचन आहे. या सगळ्या आपल्या देशाच्या, आपल्या राज्याच्या, आपल्या महाराष्ट्राच्या संत साहित्याला असलेला एकमेव अपवाद असा आहे की ज्याच्यात तत्कालीन राज्यकर्त्यावरती किंवा राजकारण्यावरती एक जवळजवळ संपूर्ण अध्याय आहे. मी गजानन पोथीच्या 15व्या अध्यायाचं वर्णन करतो आहे. माझ्या आडनावाचं साधर्म्य असल्यामुळे त्याच्यात कुतूहल वाटलं असेल असं माफ केलं तरी काही हरकत नाही. पण झालं तर असं की गजानन महाराजांच्या आधी मी लोकमान्य टिळकांवरती 1 दिवसापासून 7 दिवसापर्यंतची व्याख्यानमाला करतो आणि त्याच्याकरता जवळजवळ 1 लाख पानं वाचली होती. आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याचा एक सोर्स मटेरियल म्हणून मी 15वा अध्याय त्यावेळेला निदान 100 वेळा वाचला होता. हे माफ बिलकुल नाकारणार नाही. आणि ते आवडायचं कारण अशासाठी होतं की मी म्हटलं तसं हे ललित गजाननचं वैशिष्ट्य असू शकतं की साधारणपणे आपल्या पोथीमध्ये तत्कालीन राज्यकर्त्याचं किंवा राजकारण्याचं एवढं वर्णन नाही. महाभारत हा अपवाद, काही प्रमाणात भागवत हा अपवाद, परंतु बाकी ज्याला आपण पोथ्या म्हणतो म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला लालू चालिसा, हनुमान चालिसाच्या पेक्षा जास्त माहिती झाली ही गोष्ट वेगळी, परंतु तो गजानन महाराजांचा किंवा दासगणू महाराजांचा काळ नाही. आणि एवढ्याकरता मी त्याच्याकडे ललित गजानन म्हणून पाहतो की साधारणपणे ललित साहित्याचं वैशिष्ट्य असं मानलं जातं की त्याच्यामधल्या विशेषणांचा चपखल उपयोग करून घ्यावा लागतो. 15व्या अध्यायामध्ये 141 ओव्या आहेत. त्यातल्या पहिल्या मंगलाचरणाच्या सोडल्या तर 115 आहेत आणि त्या 115 पैकी 99 ओव्या लोकमान्य टिळकांवरती आहेत आणि 14 त्या 2 बंधूंवरती आहेत, 2 मित्रांवरती आहेत, ज्याच्यामध्ये टोगो आयोमाचं चरित्र येतं. त्याच्यामध्ये दासगणू महाराजांनी लोकमान्य टिळकांना दिलेली जी विशेषणं आहेत ती इतकी चपखल आहेत.
ही 80,000 पानं म्हणजे पार धनंजय कीरांपासून जदुनाथ सरकारांपर्यंतचं चरित्र मी वाचली. अशी दासगणू महाराजांनी लोकमान्य टिळकांना दिलेली जी विशेषणं आहेत, अशी विशेषणं लोकमान्य टिळकांना दुसरीकडच्या कोणत्याही पुस्तकामध्ये नाहीत. व्याख्यान सिंह ही लोकमान्यांची खरी ओळख आहे. सावरकरमधलं वर्णन गमतीचं आहे, तसे टिळक दिसत नव्हते हे नक्की सांगू शकतो, परंतु तो एक वेगळा विषय आहे. जसं मदनलाल धिंगराला कॉम्रेड करून टाकलं, तसं लोकमान्यांच्या मिशा फारच न्हावी संपावर गेल्यासारख्या दिसतात, हा विषय वेगळा आहे. परंतु व्याख्यान सिंह, महाराष्ट्र कोहिनूर याच्याहीपेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये असलेलं जे चपखल विशेषण आहे ते म्हणजे जिजाई हृदयरत्न हा विषय आहे. मला वाटतं जिजाई हृदयरत्न ही टिळकांना दुसरीकडे कुठंही दिलेलं विशेषण नाही. हा विचार आत्ता केंद्रात बोलतोय म्हणून विचार म्हणलं, खरं म्हणजे मला त्याच्यापेक्षा वेगळा शब्द वापरायचा आहे, पण हे सभागृह आणि व्यासपीठ त्याच्यासाठी नाही. आणि हे भान राहावं म्हणून कदाचित उदयरावांनी मला बसून बोल असं सांगितलं असेल. परंतु अशा पद्धतीच्या विशेषणांचा जर विचार करायचा झाला तर या दृष्टिकोनातनं एक ललित साहित्य कृती, एक पॅटर्न म्हणून गजानन महाराजांच्या पोथीकडे बघता येतं का याचा विचार करू. आणि माझा आजपर्यंतचा अनुभव असं सांगतो, मी बोलतोय हे खरं का खोटं मला माहिती नाही, तो माझा स्वतःला श्रेय घ्यायचा माझा दावा नाही. परंतु खरोखरच जर अशा दृष्टिकोनातनं ह्या व्याख्यानानंतर जर पुढचं तुम्ही प्रवचन विवेचन केलं किंवा पारायण केलं तर तुमच्या नकळत कुठेतरी हे मुद्दे डोक्यात येतात, हे मला नक्की आठवतं. आणि नक्की वाटतं, आठवतं म्हणण्यापेक्षा सुद्धा, कारण असं सांगणारे श्रोते बरेच मिळाले. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण ललित साहित्याची व्याख्या केली तर लेखकाच्या उद्दिष्टापेक्षा सुद्धा वाचकाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये मिसळतं, त्याला ललित साहित्य म्हणतात. अशी भावगीतं भावसंगीतासारखी ही पोथी आहे का याचा विचार करा. मला स्वतःला असं वाटतं की ही जी संपूर्ण पोथी आहे 21 अध्यायांची, काही श्लोकांची, त्याच्यामध्ये एक ललित साहित्य कृतीचा किंवा कादंबरीचा खूप मोठा भास होतो. पहा ना की कादंबरीला कसा एक नायक असतो, इथेही आहे श्रद्धेय गजानन महाराज. कादंबरीला नायिका असते, इथेही आहे गजानन महाराजांनी मांडलेली तत्त्वप्रणाली. कादंबरीला खलनायक असतो, इथेही आहे तत्कालीन समाजस्थिती आणि तुमच्या माझ्यासारख्या भक्तांची मानसिकता आणि त्यातनं घडलेली किंवा घडवत गेलेली मानसिक परिस्थिती. कादंबरीला लेखक असतो, इथेही असतो. आणि मग तो लेखकही कथानकाच्या बरोबरीने तुम्हाला आणि मला जाणवत राहतो. आणि मग त्यातनं गमती जमती होतात, अशाही अर्थी ललित गजानन बाता येतं. कारण वाचक आणि कथानक यांना जोडणारा दुवा म्हणजे तो लेखक असतो. इथे ही भूमिका दासगणू महाराज वारंवार करतात. आणि त्यामुळे गजानन महाराजांच्या आयुष्यामध्ये ते प्रसंग घडलेले नाहीत असं नाही, पण गजानन महाराज, स्वामी समर्थ यांच्या आणि साईबाबा यांच्यामधलं एक अत्यंत महत्त्वाचं साम्य असं आहे की या तिन्ही संतांचा काळ एका अर्थाने समकालीन असला तरीसुद्धा या तिघांनी स्वतः फार कमी लिहिलं आहे, स्वतःनी फार कमी बोललं आहे. शक्य असूनही स्वतःचा कोणताही संप्रदाय त्यांनी सुरू केलेला नाही म्हणायला पितांबरसाठी कोंडोलीला एक वेगळा मठ निर्माण केला, याच्या पलीकडे एक वेगळी मठरचना जशी समर्थ रामदासांनी केली की 11 मारुती आहेत, 1173 मठ आहेत, असं ह्या तिघांनी कुठेही केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या चरित्र गायकानं, मी जाणीवपूर्वक हा शब्दप्रयोग वापरतोय, त्यांच्या चरित्र गायकानं चरित्र नायकाविषयी जे लिहिलं आहे अशा दृष्टिकोनात नाही, मग अशाही अर्थी ते ललित साहित्य असतं का याचा विचार करायला लागतो. आणि त्यामुळे मग एखादी गोष्ट स्पष्ट करताना कळत नकळतपणाने ललित साहित्यामध्ये तत्कालीन समाज जास्त दिसतो, चरित्र नायकाच्या वेळचा समाज कमी दिसतो, असंही एक गमतीचं उदाहरण आहे. मी तो पोथीतला अवगुण म्हणून नाही सांगत आहे, फक्त ललित कृती म्हणून सांगतो. एवढ्या अर्थानं पहा तुमच्या लक्षात आलं असेल की बोलण्याच्या ओघामध्ये, लिहिण्याच्या ओघामध्ये, वेगवेगळी उदाहरणं द्यायच्या ओघामध्ये, कारण दासगणू महाराज मुळातले नंतरच्या काळातले प्रवचनकार तीर्थंकर आहेत, त्यामुळे वेगवेगळी उदाहरणं देत राहणं आणि आपला स्वभाव आणि विषय पुढं नेत राहणं हा त्यांचा विषय आहे. त्यामुळे तो काशीचा गोसावी जेव्हा पोटळीमध्ये 3 महिने बाळगून गांजा आणतो, त्याचं सेकंदरीतच जे सगळं वस्त्रप्रावरण आहे ते वस्त्रललित म्हणून हा मुद्दा घेऊन त्यावेळेला त्याच्याकडे येतोच. त्याच्यामध्ये त्याचं वर्णन करत असताना त्याला प्रश्न पडतो की तो एका कोपऱ्यात बसून राहिलेला असतो. त्याला असं वाटतं की हे द्यायचं कसं, कारण इथे तर कोणी गांजा या वस्तूचा प्रेमी माणूस दिसत नाही असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. पण शेवटी गजानन महाराजच त्यांच्या इतरांना सांगतात की तो जो कोपऱ्यात बसला आहे त्याला पुढे घेऊन या. आणि त्या प्रसंगाचं वर्णन करताना दासगणू महाराज असं म्हणतात
की त्या गोसाव्याच्या मनामध्ये असा विचार येतो की पहा, खरोखरच संतांना सगळं कळतं बरं का. आणि हा मुद्दा स्पष्ट करताना दासगणू महाराज कदाचित अनवधानानं तिथं लिहून जातात की एकंदरीतच ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितल्याचा एक अनुभव त्या गोसाव्याला आला. आता त्यावेळची समाज परिस्थिती पाहिली, त्यावेळची दळणवळणाची साधनं पाहिली, त्यावेळची एकंदरीतच प्रसारमाध्यमांची, नसलेल्या प्रसारमाध्यमांची अवस्था पाहिली, तर त्या गंगेतराच्या गोसाव्याला ज्ञानेश्वरांचा 6वा अध्याय माहिती असण्याची सुत्रामही शक्यता नाही. असे अपवाद आणि प्रवाद आपण ललित साहित्यात मान्य करून जातो, तसे कळत न कळत आपण गजानन महाराजांच्या पोथीत करत जातो का, याचा विचार करू. त्याच वेळेला एक दुसरीही गंमत असते. काही वेळेला संदिग्धता हाही ललित साहित्याचा विशेष गुण मानला जातो. आणि तेवढ्याकरता ललित साहित्याविषयी नेहमीच म्हटलं जातं की इकॉनॉमिक्स इज अ मॅटर ऑफ इन्फॉर्मेशन बट लिटरेचर इज अ मॅटर ऑफ इंटरप्रिटेशन. म्हणूनच एक औदुंबर कविता असते, बालकवी वेगळ्या अर्थाने लिहून जातात, आपल्याला शाळेत आपले शिक्षक वेगळ्या भावाने शिकवतात आणि आज वैभव जोशी एका वेगळ्याच अर्थाने औदुंबरचा अर्थ सांगतो. मग तशाही पद्धतीचे काही वेगळे वेगळे प्रवाद किंवा अपवाद किंवा प्रभाव किंवा प्रवाह किंवा प्रसार यातला प्रत्येक शब्द जबाबदारीने वापरतो. हे गजानन महाराजांची पोथी वाचताना येतो का? त्या पोथीमध्ये येणारा जो जयपूरचा उल्लेख आहे, तो जयपूरचा उल्लेख वाचल्यानंतर गजानन महाराज राजस्थानपर्यंत पोचले ते असं म्हणण्याचं कारण नाही आहे. शेगाव परिसरातच त्या काळामध्ये जयपूर नावाचं एक छोटं खेडं होतं, त्याचा तो उल्लेख आहे. परंतु हे ललित साहित्यात खपून जातं. जी तत्त्वचिंतनात्मक पुस्तकं असतात त्याच्यात तुम्हाला त्याची नेमकी व्याख्या द्यावी लागते. अशी व्याख्या न देता पण तरीही आपला विषय तुमच्यापर्यंत पोचवणारा असा दासगणू महाराजांचा हा प्रयत्न आहे का, याचा विचार करायला लागतो. आणि असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ती केवळ असं स्वप्निलता आहे किंवा प्रवाहपतितता आहे अशातला भाग नाही. त्या काळाच्या नेमक्या शक्यतेचाही विचार आहे. आणि म्हणून मगाशी तो मी श्लोक म्हटला होता. पहा, त्या पोथीमध्ये एक काही म्हणतात तसं चमत्कार आहेत. आता आपण त्याला चमत्कार म्हणतोय, परंतु तसा शब्दप्रयोग संपूर्ण पोथीमध्ये कुठेही गजानन महाराजांचं स्वतः सांगणं शक्यच नव्हतं. दासगणू महाराजांनी हे वापरलेलं नाही. परंतु या चमत्कारांचा त्रास होतो म्हणून समर्थ रामदास आणि गजानन महाराज हे सतत फिरतीवर राहिले असा मात्र संदर्भ आहे. आणि मी एकंदरीतच समर्थ रामदास आणि गजानन महाराज या विषयावर बोलताना हा मुद्दा फार सविस्तरपणाने घेतो. आत्ता फक्त त्याची चर्चा करतो किंवा उल्लेख करतो आणि पुढे जातो. पण असं असलं तरी काही नेमके जाणते पण अनेकदा साहित्यातनं आपल्याला दिलं जातं. आता उदाहरण सांगतो की वि स खांडेकरांचा अमृतवेलच्या कादंबरीचा जर विचार केला तर त्यावेळची संस्थानिक राजवट कशी चालते, त्याचे नियम कसे असतात, हा ललित साहित्याचा विषय नाही पण त्याचं नेमकं वर्णन त्या कादंबरीत येतं. असा एक नेमका प्रसंग, तो दिसायला आपल्याला कोणत्या अर्थाने येतो माहिती नाही आणि त्याच्याकडे माझं पहिल्यांदा लक्ष का गेलं हेही सांगतो. प्रत्येक लेखकाची एक लकब असते, एक शैली असते, एक विशिष्ट आकडेवारी त्याची अत्यंत लाडकी किंवा आवडती असते. मला फार मोकळेपणाने वाटतं की दासगणू महाराजांची 3 हा आकडा लाडका असावा. त्याची असंख्य उदाहरणं या पोथीमध्ये आहेत, ती नंतर देतोच. पण मगाशी मी म्हटलं त्या नेमक्या व्यवहाराचं जर वर्णन करायचं झालं तर लक्षात येणारी गोष्ट असं आहे की एक जण मनुष्य या हमाधुमीचा संसार करत असताना कर्जबाजारी होतो. अंगाला राख फासून तो जायला निघतो. त्याला कोणतरी स्टेशनवरती भेटतं. जाणीवपूर्वक नावं घेणार नाही कारण तिथे घेण्याची आवश्यकता नाही. मला आत्ता आठवत नाही आहेत हे कशाला सांगू. त्याच्या पलीकडचं जर विचार करायचा झाला तर मोकळेपणाने सांगायचं झालं तर ते त्या माणसाला असं सांगतात की हा नेमका संदेश आहे. आणि ललित साहित्यात असा येतो, वसंत कानेटकरांच्या नाटकात येतो तसा. ते त्याला सांगतात काही नाही, ते रागबीग फासायची काय आवश्यकता नाही, संसार वगैरे सोडण्याची जरासुद्धा आवश्यकता नाही, हे जरा आपल्याला परवडणार आहे. म्हणून कदाचित गजानन महाराज आणि दासगणू महाराज आपल्याला जास्त पटतात का मला माहिती नाही. कारण शेवटी आपण आध्यात्मिक गुरु हे आपल्याला परवडेल, पेलेल, पचेल एवढाच करतो, ही नितांत सत्य गोष्ट आहे. आणि ते म्हणतात तू स्वतः खण, रात्री खण आणि त्यावेळेला त्याला 3 फुटाच्या आत ती हंडा कळशी काय ती मिळते आणि मग त्यातनं तो कर्जमुक्त होतो. यातला माझ्यासारखा जो अर्थशास्त्राचा धोरणकर्त्याशी संबंधित असलेला 40 वर्ष धोरणाची अंमलबजावणी केलेला मनुष्य असतो त्याला 3 फूट आकडा फार मनाचा वाटतो. म्हणजे शाळेच्या ओघामध्ये माझी उंची खूप कमी होती म्हणून मला 3 फुटी 4 फुटी टोपण नाव होतं म्हणून नाही लक्षात राहत. परंतु त्यातला कायदा असा आहे की तो त्यावेळच्याही महसूल कायद्यामध्ये आहे आणि आजच्याही महसूल कायद्यामध्ये आहे
की आपण आपल्या मालकीची जमीन खणायला सुरुवात केल्यानंतरसुद्धा पहिल्या 3 फुटात जे मिळतं ते आपलं असतं, 3 फुटाच्या खाली जे मिळतं ते सरकारचं असतं. ही जी गणितं असतात ही आध्यात्मिक पुस्तकात येण्याची शक्यता नसते, कारण त्याच्या पलीकडं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. आणि म्हणून मग अशाही अर्थी शक्यतेचा विचार असतो का याचा विचार करू. मी मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये म्हटलं की दासगणू महाराजांना 3 या आकड्याविषयी प्रचंड प्रेम असावं. त्याचे 3 वेगवेगळ्या प्रकारची दाखले किंवा उदाहरणं देता येतील. मी मगाशी विषयाची सुरुवात करताना असं म्हटलं की प्रत्येक अध्यायातले पहिले काही चरण हे मंगलाचरणाचे आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की जर काही उदाहरणं द्यायची राहिली तर गोष्ट सोडून द्या. या पोथीतल्या 21 अध्यायांपैकी 11 अध्याय असे आहेत आणि ह्या ओळी चुकू नाहीत आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ गजानन भक्तांसमोर तर चुकूच नाहीत एवढ्याकरता ते पुस्तक पुढे ठेवलं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की या 21 पैकी 11 अध्याय असे आहेत की ज्याच्या पहिल्याच ओळीमध्ये त्या स्तुत्य देवतेचं प्रस्तुत देवतेचं 3 वेगवेगळ्या नामांनी, मी आता विशेषणं म्हणत नाही आहे, 3 वेगवेगळ्या नामांनी गजानन महाराजांच्या वतीनं दासगणू महाराजांनी उल्लेख केला आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा त्यातली पहिलीच ओवी आहे, पहिलाच अध्याय पहिलीच ओवी. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी गणपती, पहिला भाग. चौथा अध्याय, हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महांकाल त्र्यंबकेश्वरा. या अध्यायासाठी मला ते पारायण करायला सांगण्यात आलं होतं. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, अध्याय 8. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, अध्याय 9. हे अरूपा अव्यया पूर्णब्रह्मा पंढरीराया, सज्जनांच्या विसाविया, अध्याय 10. हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया, सीतापते करादया, अध्याय 14. जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, अध्याय 16. जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, अध्याय 17. जय जयाजी चद्विलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, अध्याय 18. जय जयाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणीधरा, अध्याय 20. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, अध्याय 21. हा पॅटर्न सांगायचं कारणाचं आता पुढच्या प्रत्येक मुद्द्याला एवढे सगळे अध्याय वाचणार नाही, चिंता करू नका. परंतु मला माझा पहिला मुद्दा स्पष्ट करायचा होता. आता या पॅटर्ननं पुढं जाईन एवढं नक्की. कारण ललित साहित्याच्या बाबत बोलत असताना जे इथे भाषाशास्त्राचे विद्यार्थी आहेत, मी कॉमर्स आणि लॉचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे माझा तशा अर्थी भाषाशास्त्राशी संबंध नाही. माझ्या बायकोचं, मुलीचं किंवा सुनेचं नाव कविता, कथा, कादंबरी काहीही नाही. परंतु त्याला ललित साहित्याचे वर्णन करत असताना, कोणत्याही भाषणाची सुरुवात करत असताना, लेखनाची सुरुवात करताना असं सांगितलं जातं की ते वैशिष्ट्यपूर्ण सुरुवातीनं झालं पाहिजे आणि मग त्याचा पॅटर्न असतो. अनेक इंग्रजी साहित्यामध्ये लिटरेचरची व्याख्या करताना असं म्हटलं जातं आणि त्या सगळ्या निकषांवरती हे पुस्तक उतरतं किंवा ही पोथी उतरते. असं म्हटलं जातं, जॉर्ज बेर्नार्ड शॉ एका ठिकाणी असं म्हणले आहे, अ लिटरेचर इज दॅट पीस ऑफ अ थिंग which starts with an object, ends with meeting it, but in the meanwhile it's a process of travel for a writer as well as a reader. एका विशिष्ट उद्देशानं सुरू होतं, एका विशिष्ट उद्देशानं थांबतं, परंतु या संपूर्ण प्रवासामध्ये लेखका इतकाच वाचक जर सहभागी व्हायचा असेल तर त्याला त्याच्या लँडमार्कने जावं लागतं. मगाशी मी म्हणलं तसं मंगलाचरण, स्वतःची मनस्थिती, उत्तर आणि शेवटी पुन्हा वेगवेगळ्या वेळेला मांडलेले आशीर्वाद किंवा मागितलेले आशीर्वाद, त्या आशीर्वादाकडे नंतरच्या काळामध्ये येतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं की या सगळ्या गोष्टींचा विचार जर 3 या आकड्यांनीच करायचा असेल ना, तर जसं आत्ता ह्या पहिल्या ओवीमध्ये आलेले 3 गोष्टी सांगितल्या, तशी एक दुसऱ्या प्रकारचं 3ची एक तिराहितता या पुस्तकामध्ये आहे आणि म्हणून त्याला मी 3चं ललित असं त्या माझ्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे. की तुमच्याच लक्षात येईल की काही भाग तत्वाचे आहेत, तत्वाचे नाहीत, तपशिलाचे आहेत. त्यामुळे ते 3च्या ऐवजी 2 किंवा 4सुद्धा असू शकतात. परंतु दासगणू महाराज मात्र 3 असं लिहून जातात. त्यातला एक मगाशी 3 फुटापर्यंत खण असं सांगितलं गेलं, हा उल्लेख आहे. पण याची सुरुवात पहा पहिल्याच अध्यायामध्ये येते.
दासगणू महाराजांनी अनेक संतांचं अनेक जनांचं वंदन केलं आहे. सरस्वतीला आहे, गणपतीला आहे, शंकराला आहे, संतांना आहे. आणि मग कोणते कोणते संतांवरती त्यांनी लिहिलं आहे, कोणते कोणते लिहायचे राहिले आहेत असं लिहिलं आहे. आणि मग नंतर मात्र ते म्हणले की आता ही यादी फारच वाढत जाईल, त्यामुळे आता संक्षेपाने लिहितो. त्यातनं तुम्हाला जर विस्तारपूर्वक हवं असेल तर मी आधी लिहिलेल्या संतमाला पहा, त्या संतमालांची संख्या 3 आहे. असंच एक जे दुसरं उदाहरण आहे ते दुसऱ्या अध्यायाच्या 94व्या ओळीत येतं की बंकटलालाच्या घरी गजानन महाराज पहिल्यांदा गेले त्यावेळेचा प्रसंग आहे. बंकटलालाचे वडील भवानीराम त्यांचं यथोचित आगत स्वागत करतात. त्यांना विविध खाद्यपदार्थ देण्यात येतात. गजानन महाराजांनी ते पदार्थ ग्रहण केले हे सांगताना त्यांनी उदरी किती अन्न साठवलं याचा उल्लेख आहे आणि ती आहे उदरी सुमारे 3 शेर. पुन्हा 3 आहे. या पोथीच्या 3ऱ्या अध्यायात मगाशी मी काशीचा गोसावी म्हणला, त्यांनी त्या पोटळीमध्ये गांजा आणला होता. तो त्या पोटळीत किती काळ ठेवला त्याचाही काळ 3 महिने. तो 2, 4, 5 महिने काही असू शकते ना. गजानन महाराजांच्या वेळेला दासगणू महाराजच नव्हते, दासगणू महाराजांच्या वेळेला आपण नव्हतो. म्हणजे गजानन महाराजांच्या करता तो आलेला गोसावी 2 महिने घेऊन आला का 4 महिने घेऊन आला मला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, पण ते लिहिताना मात्र 3 महिने घेऊन जातात. ते कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये 10-12 गोसावी राहायला येतात. मला हा प्रसंग जाम आवडतो. त्या गोसाव्यातल्या 12 गोसाव्यातला मी एक असलो पाहिजे याची मला अगदी पूर्ण खात्री आहे. हो, कारण माझा काय गजानन महाराज दासगणू महाराजांना एवढा नाही, शिरापुरीसारखं मिळतं ही आजच्या आयोजकांना सूचना नाही आहे. ही 10-20 गोसावी, हे 10-20 गोसावी त्या 8व्या अध्यायाच्या 102 क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हणतात की आम्ही किती दिवस इथे राहू, 3 दिवस राहू. बघा, आपल्या मराठीमध्ये 3 दिवस आपण नाही म्हणत, आपण काय म्हणतो 2-4 दिवस राहायला आलो आहे असं म्हणतो. हे 3 कुठनं आलं? ते जे आकडा आवडीचा असतो ना, संख्या म्हणू का, तिन्ही सांजेची वेळ, पण दासगणू महाराजांनी चंद्रशेखर टिळकचं वर्णन नाही त्यामुळे ती आकडा म्हणायला हरकत नाही. या पोथीच्या 9व्या अध्यायामध्ये बाळापूरच्या ब्राह्मणांचाही उल्लेख आहे. तिथे 2 आहे, 3 नाही, हेही सांगितलं पाहिजे. परंतु ते काही नवस बोलतात. चंद्रशेखर टिळकसारखे ते विसरतात, कारण बाजारचा माणूस असणार तोही. त्यामुळे बाजारवर गेला, मला पैसे मिळाले माझ्या आकलेनं, मला पैसे नाही मिळाले बाजार मूर्ख. तसंच कदाचित त्या व्यापाऱ्यांचं असावं. ते नवस बोलतात, तो पूर्ण होतो. ते गांजा आणायचा विसरतात. ती संपूर्ण प्रकरण किंवा तो अध्याय किंवा ती गोष्ट परत वाचा, ते 3 वेळेला गांजा आणायचा विसरले असा उल्लेख आहे. बरं, त्याच्यानंतर ते बाळकृष्णबुवा रामदासी असतात. ते पायी वारी करतात, ते जांबमध्ये राहतात. त्याचाही मुक्काम 3 दिवस आहे. हे जेव्हा वाचलं ना तेव्हा माझा समर्थ संप्रदायाशी जुना संबंध आहे. कारण समर्थ रामदासांवरची मी 4 दिवसाची व्याख्यानमाला करतो. आता पुढच्या महिन्यामध्ये सज्जनगडामधल्या एका निवासी शिबिरात मी 7 दिवस त्याच्यावरती बोलणार आहे. म्हणजे मी निवासी राहीन की नाही मला माहिती नाही, पण बोलणार आहे. तर म्हणून मी त्यांना विचारलं की जांबला 3 दिवसाचा मुक्काम करायचा अशी काही प्रथा असते का? हे विचारण्याचं कारण आहे, तुमच्यापैकी जर कोणाच्या मूळ गावी शंकराचा किंवा महाशिवरात्रीचा उत्सव असेल तर त्या उत्सवाची प्रथा आहे की तो 3 दिवस असतो. एक दुसरी प्रथा आहे की त्याच्याकडे सलग 3 दिवस कीर्तन केलं जातं. आणि जर तुम्ही पहिल्या कीर्तनाला गेलात तर ते 3ही कीर्तनांना जावं असा एक संकेत आहे. म्हटलं असं काही समर्थ संप्रदायात आहे का? ते म्हणजे असं काही नाही. समर्थ एकदम प्रॅक्टिकल होते. त्यांना चंद्रशेखर टिळकसारखी माणसं किती वाह्यात वागतील याची कल्पना होती. ते म्हणले आल्यास उत्तम, न आल्यास त्याहून उत्तम, पण मनी भाव ठेवा. त्यामुळे हे जे 3 दिवस आहे हे दासगणू महाराजांची क्रिएशन आहे एवढं नक्की आहे. बरं, तुमच्या असं लक्षात येईल की 21 अध्यायांमध्ये 3दा पुन्हा 3दा प्रसंग येतात. तुम्ही आता ते पुढच्या पोथीच्या वेळेला बघा, कारण वेळेच्या अभावी त्यांच्या डिटेल्समध्ये जात नाही. त्या 3दा त्यांना कोणाला तरी स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात गजानन महाराजाचा असा येतात, त्याचा असा उल्लेख आहे. आणि त्या 3ही स्वप्नांचा काळ हा 3 प्रहर आहे. हा जो 3रा प्रहर आहे ना, हे गणित आपण लक्षात घेऊ. कदाचित दासगणू महाराज किती पराकोटीचे आध्यात्मिक पातळीवरती पोचले होते याचा हा कदाचित संकेत असेल. हा मुद्दा अक्षरशः आत्ताचं पहिलं वाक्य पूर्ण करताना सुचलं आहे, त्यामुळे थोडा संदर्भ मागे पुढे झाला तर सांभाळून घ्या. भागवतामध्ये एक उल्लेख आहे की 3रा प्रहर हा जो आहे त्याला कृतिपूर्व प्रहर असं संस्कृत साहित्यात म्हटलं आहे. शब्दप्रयोग नीट लक्षात घ्या. कृतिपूर्व प्रहर. काही गोष्टी आहे. कृतिपूर्व म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल की अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये महाभारताच्या जेव्हा 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहणासाठी किंवा हिमालयामध्ये जायला लागतात त्यावेळेला झालेल्या संवादामध्ये कृतिपूर्व प्रहर हा शब्द येतो.
कृतीपूर्व म्हणजे असं की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, पण ती का हवी असते, कशी असते याच्याविषयी आपण स्वतःशी स्पष्ट नसतो. कळत नकळत कुठेतरी आपण आपल्या मनामध्ये, अंतःकरण वगैरे शब्द वापरत नाही, ती माझी अजून पातळी यायची ह्या जन्मात येईल असं वाटत नाही. आपल्या मनामध्ये काहीतरी संदेह असतात, असं असेल का, असं असेल का, असं असेल का. तर त्यावर तिसरा प्रहर असं गणित सांगतो की मानवाच्या आयुष्यामध्ये 3 महत्त्वाचे ग्रह किंवा स्थिती असतात. एक असते मनस्थिती. कारण मला जे हवं आहे, म्हणजे अरुणा ढेरे जसं त्यांच्या एका लेखामध्ये म्हणतात तसं, जे माझ्याजवळ आहे त्याला आस म्हणतात, जे मला हवं आहे त्याला पास म्हणतात, आणि या दोन्हीच्या मध्ये असतं त्याला आसपास म्हणतात. हे कृतीपूर्व प्रहराचं वर्णन आहे. आणि मग या कृतीपूर्व प्रहरामध्ये तुम्हाला माहिती असतं तुमचं काय आहे, तुम्ही कुठे आहात, तुम्हाला काय हवं आहे आणि मधली प्रोसेस काय आहे. हे म्हणजे आद्य शंकराचार्यांना पडलेल्या 3 प्रश्नांसारखं आहे. कोहम, को जायते, को अस्ति, पुन्हा 3. मग ह्याची जी उत्तरं तुमचं सत्सद विवेक बुद्धी तुम्हाला देते त्याला तिसरा प्रहर म्हणतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल, याला म्हणून प्रसादी पादुका म्हणायचं का? तिसऱ्या प्रहराला पडलेलं स्वप्न आहे, माझ्या पादुका पूजेला देईन. त्याचं वर्णन करताना वापरलेला शब्द प्रसादी पादुका आहे. मग हे ललित साहित्य आहे का? कारण अशी जी पुनरावृत्तीतनं ठसवलं जातं, म्हणजे जसं समर्थ रामदास म्हणतात तसं, काही करावे, काही करवावे, काही विवरावे, काही विवरावे, असं हे गणित सांगत जातं का, याचा विचार करा. बरं, नुसतीच स्वप्न पडतात नाही हो, मारतात त्यालासुद्धा 3 प्रकार आहेत. तुम्ही हसू नका, बाळाभाऊंना 3 प्रकारांनी मारलं आहे. आधी छत्रीनं मारलं, छत्री मारली म्हणून वेळूच्या काठीने मारलं, वेळूची काठी तुटली म्हणून पायाने मारलं. हे प्रकरण मी घरामध्ये कधीही मोठ्यांदा वाचत नाही. आई गेल्या तर नंतर वाचायला हरकत नव्हती, पण नाही, कारण मी असा मार पुष्कळ खाल्ला आहे. बरं, नंतर एक नाठाळ गाय, हो, मला लहानपणापासून ओळखणारी 2 माणसं आत्ता सभागृहात मागे बसलेत, त्यामुळे त्याची जास्त चर्चा करत नाही. बरं बघा, ती एक गाय जी नाठाळ असते, तिनं घातलेल्या प्रदक्षिणांची ही संख्या 3 आहे. भास्करानं निधन होण्यापूर्वी गजानन महाराजांचं मठ शेगावात व्हावा असं तो सगळ्यांना विनंती करतो, कारण त्याला असं वाटतं की ते त्याच्या तोंडावरती हो हो म्हणत आहेत, म्हणजे हा सद्गुण आपल्याकडं आजही शिल्लक आहे, त्याही वेळेला होता, असं पाहिजे तर आपण म्हणू. माझ्या ते लक्षात आलं आता, हा प्रसंग का आठवला ते सांगतो, पुस्तकात नाही आहे लिहिलेला, पण आत्ता माझं विवेचन सुरू व्हायच्या आधी असं सांगण्यात आलं की ज्यानं गेल्या वर्षभरामध्ये या उपासना केंद्राला धन, तन, मन, धन, पुन्हा 3 हे ज्या पद्धतीनं दिलं त्यांचा प्रासंगिक सत्कार केला गेला. म्हणजे कार्य करा, नुसता शब्द देऊ नका, तसा हे प्रसंग आहे. भास्कराला असं वाटायला लागलं की माझी आता तब्येत बरी नाही, मी काही दिवसांचा सोबती आहे. मी त्यांना बोलून दाखवलं आहे की गजानन महाराजांचा एक स्थान आपल्या शेगावात निर्माण व्हावं. हे आपलं तोंड देखलं हो म्हणतायत निवडणुकांच्या जाहीरनाम्यांसारखं, ते करतील नाही करतील. आणि म्हणून तो सांगतो की हे का झालं पाहिजे, तर तो 3 उदाहरणं देतो. पहा आळंदीस ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडावर, पवित्र केले देहू नगर, त्या तुकोबा रायाने. इथेही पुन्हा 3 आहे का, याचा विचार करू. गणू जवाऱ्याच्या गोष्टीमध्ये उडालेल्या सुरुंगांची संख्या 3 आहे. खोदकाम बंडूचा रात्यांचं सांगितलं ते 3 फूट आहे. टिळकांसाठी दादासाहेब खापर्डे कोल्हटकरांना सांगतात की गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन या. महाराज झोपलेल्या दिवसांची संख्या 3 आहे. हे एकदा सामूहिक पारायणामुळे नव्हे, एक दिवस पारायण करताना घरामध्ये मनात असं आलं की जरा संपूर्ण पोथीच मोठ्यांदा म्हणावी. मनातल्या मनात म्हणली तर 3.5-4 तासात पारायण होतं, पण एकट्याने पूर्ण पोथी मोठ्यांदा म्हणायची तर 6-6.5 तास होतात. ते टिळकांचा अध्याय सुरू झाला म्हणून असेल, किंवा तोपर्यंत त्यांची झोप पुरी झाली असेल म्हणून असेल. आमचे धाकटे चिरंजीव थोडा वेळ मी जिथे वाचत होतो मोठ्यांदा तिथे आले, आणि नेमकं तो आत आला आणि ती ओवी आली की गजानन महाराज 3 दिवस झोपून होते. तो म्हटला ही ओवी मी वारंवार वाचीन बरं का. अशाही अर्थी ते ललित असतं. त्याच पोथीमध्ये किंवा त्याच अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये 102व्या ओवीत, आता कसं म्हणायचं मला माहिती नाही, दासगणू महाराज टिळकांच्या वरती असं म्हणतात की टिळकांनी जो गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तो एक फारच गमतीचा प्रकार आहे, पण तो वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. पण त्या गीतेचं वर्णन करताना हे 3दा उल्लेख आले आहेत. कोणी लाविली अद्वैतपर, कोणी लाविली द्वैतपर, कोणी लाविली कर्मपर, त्याचं एक गीतेला.
एक वेगळा संदर्भ तुम्ही सगळे गजानन महाराज भक्त आहात म्हणून सांगतो. नची केळकरांनी लोकमान्य टिळकांचं चरित्र लिहिलं आहे 3 खंडात, पुन्हा 3. त्याच्या प्रस्तावनेमध्ये नची केळकरांसारखा मनुष्य असं म्हणतो की गीतेचे असे 3 पर अर्थ किंवा 3 प्रकारे अर्थ लावले असा पहिला जाहीर उल्लेख येतो, ती म्हणजे गजानन विजय किंवा गजानन महाराजांची पोथी ललित गजानन. मी मगाशीच म्हटलं तसं की त्या पुंडलिकाला पडलेले स्वप्न 3 आहे. भाऊ कवर त्याच्या मनामध्ये येतं, वहिनीचं वगैरे वर्णन आहे, त्याची गाडी चुकते ती 3ची आहे, तो घेऊन जातो त्या 3 भाकऱ्या 3 कांदे आणि 3ची गाडी, असंही ते गणित आहे. याच्या बरोबरीने जर विचार करायचा झाला तर एका 3ऱ्या प्रकारे 3-3चे प्रयोग येतात. त्याची थोडी उदाहरणं देतो आणि पुढे देतो. जग जन जनार्दन, करा विचार. वसिष्ठ गौतम पराशर किंवा शंकराचं वर्णन करताना कदाचित आमचं कुलदैवत ग्रामदैवत शंकर असल्यामुळे असेल, शंकराचं जिथे जिथे वर्णन त्या संपूर्ण पोथीत आलं आहे तिथे त्या ओवीतल्या 3-3 ओळी ह्या शंकराच्या आहेत. एक साधं उदाहरण देतो. पहिल्याच अध्यायातली 18वी ओवी. भवभवांतक भवनीवरा नीलकंठ गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, असे अनेक शब्द येतील. कबीर कमाल सुरदास असेल, मोगरा निवडुंग शेर असेल. आचारसंहिता सांगताना सध्याची निवडणुकीची नव्हे, विचारांची, त्याच्यामध्येही त्यांनी असं म्हणलं आहे, सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये. संतत्व कशात नसतं हे सांगतानाही 3 उल्लेख येतो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात. काय करावं किंवा काय करू नये हे सांगताना शेवटी जेव्हा ते मंगलाचरणाकडे जातात किंवा उपोद्घाताला जातात, उपसंहाराला जातात, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात. याच्याच नंतर सांगून सांगतात, मग कर्ममार्ग सोडू नका, विधी निरर्थक मानू नका, लिप्त मात्र होऊ नका. मला यातलं लिप्त मात्र होऊ नका हे पटलं. मला असं वाटलं ती प्रिंटिंग मिस्टेक आहे का म्हणून. हो नाही, कारण काय साधारणपणे अध्यात्मामध्ये आपण अलिप्त राहा असं सांगतो, लिप्त राहू नका असं सांगतो. परंतु आता एक विषय निघालाच आहे आणि ललित गजानन म्हणून पाहायचं. लिप्त या शब्दाची ना एक फार मोठी गंमत आहे. लिप्त हा शब्द आपल्या मराठीमध्ये जेवढा आहे ना तेवढाच तो फारसीमध्येही येतो. आणि ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये किंवा ज्या भौगोलिक प्रांतामध्ये गजानन महाराजांचं भ्रमण आहे तिथे हिंदीचा प्रभाव जास्त आहे. गजानन महाराज समर्थ रामदासांसारखे अख्खा भारत फिरले असा काही कुठे उल्लेख नाही. महाराज स्वतःनी काही लिहिलेलंच नाही, पण राजगणू महाराजांनी त्यांच्याविषयी लिहिलं आहे किंवा महाराजांच्या विषयीच्या ज्या नंतरच्या आठवणी आहेत त्याचेही 3 खंड आहेत किंवा अगदी नागपूरच्या लाखे प्रकाशनचं जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्येही असा काही उल्लेख नाही आहे. कारण तुमचं जसं ठाण्याचं गजानन उपासना केंद्र मोठं आहे, त्याच्या कितीतरी पट मोठं नागपूरचं आहे. परंतु बघा तुमच्या असं लक्षात येईल की विदर्भामध्ये मुसलमानी नाणी चालू असायची त्या काळात, त्याचा उल्लेख आहे. खडकू दुदंडी व्याघ्रांबरी. हे सांगण्याचं कारण असं की अशा त्या प्रभावामधलं गजानन महाराजांचा कार्यकाळ आहे आणि त्याचं वर्णन दासगणू महाराज करतायत. त्यामुळे लिप्त हा शब्द एका वेगळ्या अर्थाने घेण्याची नितांत आवश्यकता. लिप्त हा शब्द मराठीमध्ये आपण अलिप्त म्हणजे जो लिप्त नाही अशा अर्थी घेतो. मुळात लिप्त या शब्दाचा मराठीमधला जो अर्थ आहे तो संस्कृतोद्भव आहे. लिप्त या शब्दाचा अर्थ असा आहे, हल्ली अलीकडच्या काळामध्ये अशा अनेक शब्दांचे अनेक अर्थ सांगायचं काम माझ्याकडं नकळत होतं आहे की काय मला माहिती नाही. चंद्रशेखर टिळक या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आर्टिकल 370मधल्या झुनी आणि विपनचा असाच अर्थ मी अलीकडच्या काळात सांगितले आहेत. म्हणून लिप्त सांगण्याचा मोह टाळता येत नाही हेही मोकळेपणाने सांगतो. मध्येच चुकून कमर्शियल ब्रेक आला तर ती मिनिटाची टाईम गॅप होती एवढं लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या की हिंदी प्रभावामध्ये लिप्त हा शब्द जो आहे त्याचा अर्थ 2 अर्थांनी आहे. एक, आपण ज्याच्यात गुंडाळले गेलो आहे असा. लिप्त या शब्दाचा हिंदी प्रभावातला दुसरा अर्थ असा आहे की काही गोष्टी पहा आपण करकचून बांधतो की त्या दिसणाऱ्याला आणि वागवणाऱ्याला ह्या लक्षात येतात. काही गोष्टी अशा असतात की आपल्याला कळत नाही पण आपलं मन त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं. तर शारीरिकदृष्ट्या नव्हे मानसिकदृष्ट्या ज्याच्यात गुंतलंय त्याला लिप्त असं संस्कृतोद्भवात म्हटलं जातं. पण हा शब्द जेव्हा उर्दूमध्ये येतो, हा शब्द जेव्हा फारसीमध्ये येतो त्याच्यामधला लिप्तचा अर्थ वेगळा आहे. त्याचा लिप्त हा पूर्णपणाने आर्थिकतेकडे झुकणारा आहे. झालं असं की हा शब्दप्रयोग माझ्याही कधी म्हणजे वाचनात आलं नसतं. म्हणजे मी टिळक महाराष्ट्राचा हिंदी पंडित असलो तरीसुद्धा मला हा शब्द नव्हता आला.
पण मगाशी माझी ओळख करून दिली गेली की शेवटची 10 वर्ष माझ्या कार्यक्षेत्रातली किंवा कार्यकाळातली मी नॅशनल पेन्शन सिस्टमचा 10 वर्ष ऑल इंडिया इन्चार्ज होतो. आणि त्यामुळे काश्मीर आत्ताचं म्हणजे काश्मीर खोरं, श्रीनगर, जम्मू, लेह लडाख, कारगिल, बारामुल्ला या सगळ्या भागातनं मी किमान 80 वेळा तिथं गेलो आहे. तिथली जी सर्क्युलर्स निघतात तर बरं, मला उर्दू खूप चांगलं बोलता येतं आणि उर्दू वाचताही येतं. त्यामुळे त्यांचं जे सर्क्युलर होतं त्याच्यामध्ये लिप्त हा शब्द आला होता. मी त्या उर्दूमध्ये आत्ता जात नाही कारण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करायला मी आत्ता इथं नाही. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की तुमच्या प्रॉव्हिडंट फंड DA आणि बेसिकच्या काही विशिष्ट टक्के रक्कम NPSची कॉन्ट्रीब्युशन कापली जाईल. तर त्याला त्यांनी लिप्त असा शब्द वापरला होता. या तिनांमधला मी त्याला म्हणलं लिप्त हा शब्द का वापरला. तो म्हणला प्रिव्हेलिंग बेसिक, प्रिव्हेलिंग DA, प्रिव्हेलिंग HRA, कारण तो वरचेवर बदलत जातो. आणि शेवटी माणूस म्हणजे नोकरी करताना त्या इन्क्रिमेंटसाठी करतो, तो प्रमोशनसाठी करतो. तुला रिट्रॉस्पेक्टिव्ह ॲरियर मिळाल्या तर ॲरियर देतानासुद्धा त्या ॲरियरमधनं हा हिस्सा कापून घेऊ अशा अर्थी फारसीमध्ये लिप्त येतं. लिप्तचा अर्थ विथ रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट आपल्या मराठीत सांगायचा असा उर्दूमध्ये येतो. आता लिप्त तू राहू नको याचा अर्थ मी तुमच्यावरती सोडतो. अशा पद्धतीचा जेव्हा विचार करायचा असतो तेव्हा अजून एक प्रकार ललित साहित्य म्हणून करता येईल की काही शब्द असे आहेत की ते वेगवेगळ्या वेळेला येतात पोथीमध्ये, पण ते 3 वेळेला आलेत. शेवटची 5 मिनटं चिंता करू नका. गांजा, आणि मी शेअर बाजाराचा माणूस आहे, पक्का वेळेला पक्का आहे म्हणून आयुष्यात कधी नव्हे ते घड्याळ पुढे ठेवलं आहे. पण हा एक मुद्दा पुरा करू तेवढा ऐकून घ्या एवढी माझी कळकळीची विनंती राहील. मगाशी मी म्हटलं तसं की 3 संख्या म्हणून येईल, 3 व्यक्ती म्हणून येईल. काही शब्द असे आहेत की ते पोथीच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये येतात पण ते 3 वेळा आले आहेत. त्यातला पहिला शब्द गांजा. माझं काही त्याच्यावर प्रेम नाही, चिंता करू नका, असल्या काही सवयी नाहीत, तशा अर्थाने मी काही भक्त नाही. परंतु आत्ता गांजा हा शब्द बदनाम आहे. व्यवहार गजाननमध्ये हे लक्षात घ्यावं लागतं. मगाशी मी लिप्त म्हटलं म्हणून. आज गांजाचे व्यवहार उघडपणाने करायला आपल्या देशामध्ये कायद्यानं बंदी आहे. परंतु महाराजांचा जो काळ आहे त्यावेळेला तसं ते गणित नव्हतं. तिथल्या व्यापारामध्ये गांजा हे कमोडिटी नसली तरी सेटलमेंटचं एक इन्स्ट्रुमेंट होतं. आजही काही प्रमाणामध्ये छुप्या तऱ्हेनं का होईना पण विदर्भाच्या आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती गांजाची शेती होते, हे लक्षात घ्या. अगदी अलीकडच्या काळातच इंदूरच्या व्याख्यानमालेसाठी डोंबिवलीहून इंदूरला जाताना मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती त्यांना शंका आलेल्या गाड्यांची अगदी तुमच्या पर्ससकट तपासणी केली जाते. त्यातला प्रकार हा आहे. एवढाच फक्त संदर्भ सांगतो. व्यवहार गजानन त्यातला गांजा हा जो शब्द आहे ना तो पोथीमध्ये 3 वेगवेगळ्या अध्यायात येतो. सगळ्यात पहिल्यांदा अध्याय 3 ओवी 11 ते 48 त्या प्रसंगामध्ये त्याचा उत्सव की काशीच्या गोसाव्यांनी महाराजांना गांजा अर्पण केला. दुसरा प्रसंग येतो तो अध्याय 8व्यात येतो, तो ओवी 96 ते 153मध्ये आहे. त्याच्यामध्ये गजानन महाराज कृष्णाजीच्या मळ्यात राहतात. त्या याळलेल्या 10-12 गोसाव्यांना गांजात जास्त इंटरेस्ट असतो. शिरापुरी मिळण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो, भाकरीत तर त्याहून नसतो. गांजा तिथेच ठेवला आहे असं सांगतो. म्हणजे एकंदरीतच गांजा किती सर्रास पद्धतीने वापरला जात होता याचं गणित आहे. अध्याय 9 ओवी 63 ते 88मध्ये गांजाचा 3रा संदर्भ येतो. मगाशी ज्याचा उल्लेख केला की बालापूरचे 2 ब्राह्मण नवस फेडताना तो विसरतात. डॉक्टर कवर हे व्यक्तिमत्व त्या पोथीमध्ये 3 वेगवेगळ्या अध्यायात येतं. सगळ्यात पहिल्यांदा 16व्या अध्यायात येतं ज्याच्यामध्ये तो भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवतो, गाडी चुकते. अध्याय 18मध्ये ओवी 72 ते 98मध्ये येतो की त्यांना दुर्धर फोड होतो आणि ते याच्यासाठी तीर्थ दिलं जातं. आणि कवर यांचा 3रा संदर्भ हा 20व्या अध्यायात ओवी 111 ते 142मध्ये येतो. तेल्हाऱ्याला बदली झाली म्हणून ते निघतात आणि ते रस्ता चुकतात. अक्षय तृतीया, मगाशी कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्याचा उल्लेख झाला. अक्षय तृतीयेचा ही संदर्भ तिथे 3दा येतो. पहिल्यांदा 2ऱ्या अध्यायामध्ये येतो की नंतर तो जानकीराम सोनार महाराजांच्या चिलमीसाठी विस्तव देत नाही, तो दिवस हा अक्षय तृतीयेचा आहे. एक संदर्भ विदर्भामध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध केलं जातं अक्षय तृतीयेला, हा एक संदर्भ आहे. आणि 3रा संदर्भ ज्या 15व्या अध्यायामध्ये लोकमान्य टिळकांची अकोल्याला जी सभा झाली तो अक्षय तृतीयेचा दिवस आहे. आणि काही प्रवाद असे आहेत
की लोकमान्य टिळकांना त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या सभेमध्ये लोकमान्य ही पदवी पहिल्यांदा दिली गेली. पण याच्यावरती वाद प्रचंड आहेत. मला तर असं फार वाटतं की आपण एकही असा आपला महामानव ठेवला नाही की ज्याच्या आयुष्यातल्या एका प्रसंगासाठी आपण वाद घातला नाही. तेवढ्याकरता ते लिप्त राहायचं की नाही हे ठरवावं. असाच एक ललिताचा जर विचार करायचा झाला, कारण हल्ली त्याच्यावरनं प्रकरणं गाजतायत. जातीवाचक बोललं तर ॲट्रॉसिटीचा कायदा होतो, पण त्या काळामध्ये संबोधनामध्ये आता आणि माझ्यासारख्या आडनावाच्या माणसाने तर त्याबाबत फारच सांभाळून बोललेलं बरं. परंतु जर आपण गजानन महाराजांच्या पोथीचा विचार केला तर ज्या ज्या वेळेला एखादं नवीन व्यक्तिमत्व व्यक्ती म्हणून पोथीमध्ये पहिल्यांदा येतं त्याचा परिचय करून देताना दासगणू महाराज अत्यंत सहजपणाने त्याच्या जातीचा उल्लेख करतात. मोजकी उदाहरणं देऊ. दैविदासाचा उल्लेख येतो तो माध्यंदिन ब्राह्मण आहे असं सांगितलं जातं. पितांबरचा उल्लेख येतो तो शिंपी आहे असं सांगितलं जातं. गजानन महाराज स्वतः ब्राह्मण होते, एका वेगळ्या संदर्भामध्ये त्याचा उल्लेख येतो. जानकीराम सोनार होता त्याचा उल्लेख येतो. अगदी लोबो नावाची ख्रिश्चन डॉक्टरीन होती त्याचाही उल्लेख येतो. मेहतबशा यवन होता याचाही उल्लेख येतो. आणि मग त्याच्याबद्दलचे जे मंदिर मस्जिदचे जे सगळं प्रकरण आहे ते आता अयोध्येची राम मंदिराची प्रतिकृती घेतल्यानंतर सांगणं म्हणजे मराठीत खाजवून खरूच काढणं होईल, म्हणून ते मी करत नाही. असाच जो प्रकार आहे आता शेवटाकडं जातो. अनेक मुद्दे सांगता येतील, परंतु मी कबूल केल्याप्रमाणे वेळेत थांबायचं म्हणून आणि आणायचे तो शेवट आहे. मी मगाशी म्हणलं तर की केवळ सुरुवातच प्रत्येक अध्यायाची एका वैशिष्ट्यपूर्ण शैलीने होते अशातला भाग नाही आहे. त्या प्रत्येक अध्यायातल्या ज्या शेवटच्या ओळी आहेत, खरोखर आपण काय मागतो, कोणाकडे मागतो, कशासाठी मागतो इतकं स्पष्टता आपल्याला तरी असते का? माझ्या अंदाजाने नसतं आहे. तुमच्यापैकी ज्यांना असेल त्यांना माझं सादरवंदन. मी माझं वर्णन करतो, मला तरी नाही. म्हणजे आयुष्याच्या 64व्या वर्ष आता काही दिवसांमध्ये माझं पूर्ण होईल. त्यावेळेला असं वाटतं की साले इतकी वर्ष मी आयुष्य कधी असे आशीर्वाद मागायचं लक्षात का नाही आलं. बघा, या प्रत्येक अध्यायातल्या ज्या शेवटच्या ओव्या आहेत ना त्या दिसायला शब्दानं एक आहेत पण त्या अर्थानं एक नाही आहेत. परंतु आधीचा संपूर्ण अध्यायातला जो प्रतिपाद्य विषय आहे त्या प्रतिपाद्य विषयाला धरून मागितलेला आशीर्वाद बदलला आहे. साधं गणित पहा. पहिला अध्याय आहे त्याची शेवटची ओवी आहे. खरं सांगायचं म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये कथा विषयाला फारशी सुरुवात झालेली नाही. महाराज शेगावात दिसले इथेच खरं म्हणजे ते प्रकरण संपतं. त्यामुळे मूळ जो विषय आहे तो सगळा पुढं येणार आहे. त्यामुळे महाराज किंवा दासगणू महाराज, आत्ता महाराज म्हणताना शेवटच्या ओवीत काय लिहितात पहा. मागितलेला आशीर्वाद आहे श्रोत्यांसाठी, श्रोत्यांच्या वतीने मागितलेला आशीर्वाद आहे. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हरकत नसेल तर लवलाही या शब्दाचा थोडा अर्थ सांगू. 2 मिनटं वाढली तर माफ करा. कारण लवलाही हा शब्द फार गमतीचा आहे, तो फार घेण्याजोगा आहे. लवलाही आपण लवमात्र म्हणतो, त्यातनं येणारा लवलाही आहे. परंतु लवमात्र म्हणताना तो निमिषमात्र टिकतो असा मानला जातो. पण लवलाही म्हणताना मात्र त्या क्षणातले माझे विचारसुद्धा त्या क्षणात मिटत असतील, पण लाही जशी वारंवार उडत राहते, फुटत राहते, तसं कळत न कळत ते मनामध्ये राहतात आणि मी त्यातनं दुश्चित्त होतो असा एक अर्थ आहे. ते अवधान असं त्या लवलाहीसारखं राहू नये असं महाराजांना सांगायचं आहे. लवलाहीचा हा लेखी भाषेतला अर्थ आहे. लवलाहीचा बोली भाषेतला अर्थ असा आहे की एकही क्षण मागे पुढं न करता आता तिथेच लक्ष दे. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का? तुमच्यापैकी अनेकांनी निर्मला देशपांड्यांची टिकली एवढं तळ कादंबरी वाचली असेल. त्यातल्या भावबंधांचं वर्णन करताना निर्मलाताई देशपांडे त्याच्यामध्ये म्हणतात की काही माणसं मनात असतात, काही माणसं मनातली असतात. खरं सांगू का, अनेक माणसं मनाजवळची असतात. मनातली ते मनापासून आणि मनापासून ते मनाजवळची याचा प्रवास म्हणजे आयुष्य असतं. आता हे सगळे अर्थ लवलाहीला लागतात का पहा. अध्याय पहिला शेवटची ओवी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. अध्याय दुसरा. भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी साधावया. आता अध्याय दुसरा कसला आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही वेळेच्या अभावी. अध्याय तिसरा. संतापासी राहू न बरवे तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. पोथी आध्यात्मिकतेनं, पोथी श्रद्धेनं वाचलीच पाहिजे. पण खरं सांगा ना, असं एक जरा वेगवेगळ्या विषयातनं वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं वाचायला लागलं ना वेगवेगळे अर्थ कळतात. माझा अंगात इतका फाजीलपणा आहे की मी दरवेळेला पारायणाला बसलो ना तरी 3-4 रंगाची पेनं, 3-4 रंगाच्या पेन्सिलीने एक रायटिंग पॅड घेऊन बसतो. आणि त्यांची कृपा आहे, मस्करी नाही करत,
की एक असा वेगळा विषय तुम्ही पहिलं मंगलाचरण म्हणताना सुचतो, मग त्यातनं खुणा करीत जातो. अशा वेळेला पहा ना, अहर्निशी जागृत, त्यातनं व्यवहार गजानन, गुंतवणूक गजानन, गलित गजानन आणि मग समर्थ रामदास झाले. अध्याय 4 साधकांसी दावो पथ विमलशा हरिभक्तीचा. उपासना केंद्र सुरू ठेवण्यामध्ये असा काही अपेक्षा असते का? अध्याय 5 होवो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया. महिमा याच्या इतका डेंजरस शब्द अख्ख्या मराठीत नाही. एवढा डेंजरस शब्द मराठीत असला असता तो कदाचित हा आहे. महिमा हा आपण म्हणताना महिमा असा शब्द वापरतो, पण त्याचा मूळ शब्द महिमान असा आहे. तो न जेव्हा आपण अपव्ययात घेतो त्यावेळेला महिमा म्हणजे कीर्ती, पण तो न जेव्हा वापरतो ती प्रक्रिया आहे, ती प्रोसेस आहे. आता एक उदाहरण द्यायचं सांगायचं झालं तर शंकराचार्यांच्या त्या स्तोत्रामध्ये आपण मांडतो महिमानश्च, हे शंकराचं विशेषण आहे. आता पुढचं पहा, अध्याय 5 होवो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया. अध्याय 6 मुमुक्षोला दावो पथ संत चरण सेवेचा. आता मुमुक्षू कोणाला म्हणतात हे सांगायची ही जागा नाही. अध्याय 7 परिसाया श्रोते सावचित्त, अशी सगळी गणना होते, पण वेळेच्या अभावी आता थेट 21व्या अध्यायावरती जातो आणि तेच आजचं मंगलाचरण नव्हे तर समाप्तीचं चरण असेल. अध्याय 21 नौका होवो भाविका प्रत भवसिंधू तारावया. याची आठवण आपल्याला करत राहायची आणि ते महाराजांकडे मागायचं. म्हणून तुम्ही नित्य उपासना करता का? माझ्यासारख्या ज्या माणसाचा अध्यात्म हा प्रांत नाही, कट्टर शेअर बाजार, भांडवल बाजार यातला माणूस आहे, रिटायर झालो तरीही, किंवा डेटा सेट आणि डेटा ॲनालिसिस याचा विचार करत राहतो, तरीही तुमच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला माझे विचार मांडायची जी संधी दिली त्याबद्दल तुम्ही सर्व श्रोते आणि साथीदर्श संस्थेचे पदाधिकारी आणि आयोजक यांची आमचे मनापासून आभार मानतो आणि ते या वेळेवर माझं विवेचन पूर्ण करतो. आशा आहे की माझा प्रत्येक मुद्दा कळलाच पाहिजे अशा प्रभावी नाही, परंतु असाही एक बाजू असू शकते, पटलंच पाहिजे असं नाही. एवढा जरी विचार करायचा झाला तरी कळतो. आणि ही संपूर्ण भूमिका किंवा विवेचन करत असल्याचं खरं कारण सांगू का? तुमच्या लक्षात आलं असेल की मला मराठी नाटकांची खूप आवड आहे. माझ्या लहानपणीचं वसंत कानेटकरांचं एक नाटक आहे मला ते सांगायचं. त्याच्या शेवटच्या प्रसंगामध्ये नाटक संपायच्या आधीचं तिसरं शेवटचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये माणसाची व्याख्या करताना वसंत कानेटकर असं लिहून गेले, जसं आपण नाही तसं आपण असावं, निदान इतरांना दिसावं आणि त्यावर सगळ्यांनी फसावं, यासाठी आजन्म धडपड करतो तो माणूस. कदाचित गेलेला आपण आपल्याला सापडलो तर त्याचं नाव माणूस असं म्हणता येईल का? या अर्थानं ललित गजानन